हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज इथे मी सुक्या मच्छीचा एक प्रकार बनवणार आहे. तर हा बघा, जवळून दाखवते. हा अगदी बारीक असतो, हे जवळा ओला पण करतात. हा ओलाही विकायला असतो मार्केटमध्ये आणि नंतर सुकवतात ती लोक. तर हा सुकवलेला आहे, याची चटणी किंवा थोडासा रश्श्याची, तर ही खूप छान होते मच्छी. तर ही आज मी इथे बनवणार आहे. इथे दोन प्रकार बघा, हेच आहे. तर मी ही भाजून घेतलेली आहे. तर ही भाजलेली बघा अशी एकदम कुरकुरीत आणि कलर त्याचा बदललेला आहे आणि ही कच्ची आहे. एकीकडे तव्यावरती मी थोडीशी भाजायला ठेवलेली आहे. तर हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे ठेवलेली आहे. तर ही व्यवस्थित साफ करून, ह्याच्यामध्ये बारीक कचरा खडे असतात, तर व्यवस्थित साफ करून आणि ह्याला भाजून घेतल्यानंतर अजिबात त्याचा वास येत नाही. तर हे अल्कोहोल आहे, ह्याला कोणी नवलकोल सुद्धा म्हणतं, ह्याला पानं असतात. तर हे याच्यामध्ये खूप छान होते. तर आज मी हे अल्कोहोल आणि हे जवळा इथे बनवणार आहे. यासाठी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे, काही कोथिंबीर आहे थोडीशी आणि एक कांदा कापून घेतलेला आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या. तर एकीकडे मी हा जवळा भाजायला ठेवलेला आहे आणि ह्या भाज्या मी इथे कापून घेणार आहे. इथे एकीकडे मी हा जवळा आहे बघा, भाजायला पण ठेवलेला होता कमी गॅसवरती. हा भाजल्यानंतर छान याचा वास थोडाफार जरी वास असेल तरी सुद्धा तो येत नाही. हे बघा, कमी गॅसवर ठेवला होता मी, तर व्यवस्थित हा भाजून झाला. असंच मी हातो संपूर्ण ताटामधला जवळा इथे भाजून घेणार आहे. तांदळाच्या भाकरी बरोबर तर एकदम बेस्ट लागतो हा. बाकी आपण चपाती भाकरी बरोबर खातोच, पण सर्वात छान हा तांदळाच्या भाकरी बरोबर लागतो. अतिशय टेस्टी होतो पण आणि भाकरी बरोबर छानही लागतो. आणि हा जवळा छान शेणाने सारवून आणि मस्त केलेला असतो अंगण, त्याच्यामध्ये हा पसरवून व्यवस्थित वाळून घेतात. तर इथे हा बघा जवळा भाजून झालेला आहे. इथे माझा जवळा पूर्ण भाजून झालेला आहे. इथे हे बघा, हे अल्कोहोल नवलकोल आहे, फळभाजी ही कापून झालेली आहे. तर ही जर कोवळी असेल तर त्याच्यावरची साल काढायची गरज पडत नाही, पण हे थोडेसे मोठे होते म्हणून यावरची अशी साल काढून आणि मी व्यवस्थित कापून घेतलेले आहे. आणि इथे एक टोमॅटो, कोथिंबीर आणि एक कांदा मी इथे कापून घेतलेला आहे. इथे मी घेतलेला आहे पातेल्यामध्ये पाणी, जवळा भाजून घेतलेला आहे. तर हा असा वरच्या ह्याच्यानी वरती वरती करून आणि खाली आपलं बारीक जे काही असेल कचरा वगैरे ते राहून जातो. तर हे आपल्याला इथे पाण्यात टाकून घ्यायचं आहे. पाण्यात त्याच्यासाठी टाकायचं आहे की जर एखाद्या वेळेला आता हे खाली वाळत लावतात, त्यामुळे थोडेसे बारीक रेतीचे खडे वगैरे किंवा असा कचरा असू शकतो, तर तो तळाशी जातो. खडे वगैरे छोटे छोटे असतील तर, म्हणून हे असं व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. आणि धुतल्यानंतर व्यवस्थित तो वरती येतो आणि आपल्याला ते बनवताना जास्त निवड बनवायच्या आधी निवड करायची गरज पडत नाही. तर जवळ्या धुण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे साफ करण्याची. हे बघा, हे असं थोडासा खाली बारीक हे राहून जातं. इथे असं एक 2-3 मिनिटं मी असंच पाण्यामध्ये ठेवणार आहे. तोपर्यंत आपल्या एकीकडे फोडणीची तयारी आपण करतो, छान असा भिजतो तो. असंच पाण्यात टाकून ठेवायचा आहे, अलगद वरती येतो आणि खाली घाण आपली राहते. मी ते दाखवतेच तुम्हाला. आता इथे छोटस थोडस वाटण मला करायचं आहे. एक खोबऱ्याचा तुकडा घेतलाय मी, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, कारण मच्छीला लसूण आणि आलं असेल तर मच्छी छानच होते, नॉनव्हेजचे पदार्थ. आणि इथे 4 घेतलेली आहेत हिरवी मिरची. तर ह्याचं मी वाटण करणार आहे. आणि हे कच्चच आपल्याला करायचं आहे, याला भाजायचं वगैरे नाहीये. सर्व पदार्थ आपले इथे कच्चेच आहेत. इथे मी वाटण करून घेणार आहे. आणि एकीकडे आपण आता कढईमध्ये वाटण होईपर्यंत तेल गरम करत ठेवूया. इथे 3 टीस्पून मी तेल घालून घेतलेलं आहे. इथे वाटण छान मी इथे बारीक करून घेतलेलं आहे पाणी घालून. आता इथे तेल छान गरम झालेले, इथे कांदा मी घालून घेणार आहे. इथे कांदा चांगला तांबूस कलरचा होईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे. पण काही मच्छीचे प्रकार असे आहेत की त्यामध्ये ही भाजी घातल्यानंतर अप्रतिम त्याची टेस्ट येते. इथे आपला कांदा छान झालेला आहे. इथे आता काही मसाले घालायचे. इथे घालायचा आहे हिंग, अर्धा टीस्पून पेक्षा थोडा कमी आहे. हळद आहे अर्धा टीस्पून. 1 चमचा मी इथे घालते गरम मसाला. इथे मी आता घालून घेणार आहे टोमॅटो. गॅस इथे कमी करायचा आहे.
आता इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे वाटण, जे आपण करून घेतलेलं आहे. जवळा हा प्रकार अतिशय छान लागतो पावसाळ्यामध्ये. जेव्हा ओली मच्छी नसते त्यावेळेला अगदी पूर्ण पावसाळाभर ही सुकी मच्छी घरामध्ये साठवून ठेवली जाते. कोकणामध्ये लोकांना मच्छीची सवय असते, त्यामुळे सुकी मच्छी छान पॅक करून ते ठेवतात. तर पावसाळ्यामध्ये मच्छीमार लोक जात नाहीत समुद्रामध्ये, त्यामुळे मच्छी येत नाही. मच्छीचा वापर त्यावेळेला सर्वात जास्त होतो. इथे आता घालून घ्यायचा आहे जी रस्सा भाजी मी बनवते चिकन मटन, तर तो हा मसाला आहे कोकणी. हा 1 चमचा मी घातलेला आहे मोठा. तर हे तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. आणि 4 मी ओली मिरची सुद्धा इथे वापरलेली आहे. इथे आता हे वाटण शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून देणार आहे मी. एकीकडे आपलं वाटण आणि टोमॅटो शिजते तोपर्यंत आपण हे पाण्यातून आपला जो जवळा आहे तुम्हाला जवळून दाखवते. फुलून आलेला आहे हे बघा. अजिबात याचा वास येत नाही. तर हे व्यवस्थित असं पाणी काढून थोडंसं हाताने तिथले तिथे पिळून आणि हा जवळा एका डिश मध्ये काढून घ्यायचे. अशी पाण्यामध्ये खाली घाण राहून जाते. त्या पद्धतीने जवळा इथे धुवून स्वच्छ आपण इथे काढून घेतलेला आहे. हे बघा पाण्यामध्ये जे खालची अशी घाण आहे, छोटे मोठे अगदी खडे, तर ते हे असे इथे हे बघा पाण्यामध्ये राहून जातात. बघा इथे वाटण छान शिजलं आणि छान तेलही सुटलेलं आहे वाटणाला. आपल्या इथे घालून घ्यायचे आहे आपल्याला अल्कोल, जे कापून ठेवले होते आपण. भाजी आपण इथे घालून घेणार आहे. फळभाजीचा प्रकार आहे हा, खूप टेस्टी लागतो. छान आता व्यवस्थित एक वाफ आपण याला घेऊ. इथे बघा टोमॅटो होतं आपलं आणि वाटण, त्यामुळे भाजीला आपोआप पाणी सुटतं. पण गॅस कमी पाहिजे, जास्त असेल तर पटकन जळून जातं, ते खाली लागतं. तर अजून आपल्याला याच्यात गरम पाणी टाकावंच लागणार आहे. तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवून आणि गरम पाणी ठेवायचं आहे याच्यावर. इथे गरम पाणी टाकलेलं आहे मी. गॅस आपला कमीच आहे. आणि इथे आपल्याला 50% भाजी शिजून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जवळा टाकणार आहे, कारण जवळा शिजायला वेळ लागत नाही. आपले हे भाजी शिजायला वेळ लागतो, म्हणून आधी आपण अर्धी भाजी पूर्ण शिजवून घ्यायची आहे. इथे पाणी गरम झालेले ते मी बाजूला काढून घेते. भाजी इथे आपण बघू कितपत शिजलेली आहे ती, सुरीने पण चेक करणार आहे. बघा इथे आपल्याला आता जवळा घालून घ्यायचा आहे, कारण इथे आपल्याला जवळा टाकून घ्यायचा आहे. खूप अगदी गाळ ही भाजी करायची नाहीये, त्यामुळे आपण आधी 50% शिजवून घेतली आणि आता पाणी घालून एक छान मोठी उकळ आपल्याला मीठ घालून इथे करायचे आहे. इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आता हे जे गरम पाणी बाजूला ठेवलेलं आहे ते इथे घालून घेते. कोथिंबीर घालून घेते. इथे मीठ घालून घेणार आहे. छान एक उकळी येऊ देणार आहे व्यवस्थित. इथे आपला अल्कोल जवळा छान तयार झालेला आहे, खाण्यासाठी रेडी आहे. तर या पद्धतीने अल्कोल मध्ये जवळा नक्की करून बघा. अल्कोल जवळा इथे आवडला असेल तुम्हाला तर रेसिपीला लाईक करा आणि होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या जवळ इथे खाण्यासाठी रेडी आहे. भेटूया परत तसंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.